तुम्ही पण त्यातल्यात का? नागाच्या पंचमीला म्हणजे नागपंचमीला हो तुम्हाला काहीतरी गोडधोड खायचंय, मग हे गरमागरम पानातले वाफळलेले पातोळे फक्त तुमच्यासाठी. एकाच घासात काय सांगू लागतात, एकदम मस्त. कढई गरम झाली की त्याच्यात 1 चमचा तूप, 1 वाटी खोबरं, 1 वाटी गूळ सगळे एकजीव करून छान परतून परतून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पूड, सुंठ आणि सुकामेव्याची पूड घाला. त्यानंतर छान एकजीव करून झालं की थोडंसं मीठ घाला. त्यानंतर आता वरचं कवर बनवूया. 2 वाटी पाणी, अर्धा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं. छान उकळी आली की मग 1 वाटी तांदळाची पिठी घालून घ्यायची. म्हणजे 2 वाटी पाणी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, हे प्रमाण एकदम बरोबर आहे. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनी सगळं पीठ छान मळून मळून घ्यायचं. लागला तर पाण्याचा हात लावा. मी इथं केळीचं पान वापरलंय, पण हळदीच्या पानावरच्या पण खूप छान होतात बरं का मंडळी. छान असं मुडपायचं आणि चांगलं बंद करून टाकायचं. त्यानंतर ह्या आपण सगळ्या पातोळ्या छान अशा उकडून म्हणजेच वाफून घेणार आहेत. मला एक प्रश्न पडलाय मंडळी, तुमच्या इकडे या कानवल्याला किंवा या पातोळ्यांना काय म्हणतात मला नक्की सांगा.